नमस्कार मंडळी, आपण बनवतोय काठी रोल. पोळ्या बघून कळलंच असेल की त्या सकाळच्या आहेत. पोळ्यांचा कुस्करा खाऊन सगळ्यांना कंटाळा आलेला असतो, म्हणून आज आपण बनवतोय काठी रोल. याला मी घेतले 4-5 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा एक छोटा तुकडा, आलं लसूण मी किसणीने किसून घेतलंय, एक कांदा बारीक उभा चिरून घ्यायचा, पत्ताकोबी, गाजराचे उभे काप करून घ्यायचे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. सगळ्या भाज्या छान चिरून घ्यायच्यात. प्रोटीन मिळावं म्हणून मी यात ॲड केला आहे टोफू. तुम्ही पनीर पण घालू शकता, ते ऑप्शनल आहे. तेलामध्ये थोडं बटर घालायचं, पातळ उभा चिरलेला कांदा थोडा शिजत आला की त्यामध्ये आपण घालणार आहोत आलं लसणाची पेस्ट. यामध्ये शेवटी आपण काही सॉस ॲड करणार आहोत, त्यामुळे मीठ थोडं कमीच घालायचं. आता आपण यामध्ये घालणार आहोत सगळ्या चिरलेल्या भाज्या. आता मात्र एक टीप लक्षात ठेवायची, अशा काही रेसिपीसाठी जेव्हा आपण भाज्या शिजवतो त्यावेळेस गॅस मोठा ठेवायचा आणि भाज्या पटापट परतवायच्या. यामुळे काय होतं की त्याचा जो क्रंचीपणा असतो तो टिकून राहतो. यात मी टोफू ॲड केलेला आहे, तो व्हिडिओ जरा स्किप झाला. आणि यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत सगळे सॉस. मी वापरला आहे टोमॅटो सॉस, त्यानंतर पिझ्झा पास्ता सॉस, चिली सॉस, शेजवान सॉस, ऑरिगॅनो आणि बेसिल. या रेसिपीमध्ये काही गोष्टी कमी जास्त झाल्या तरी चालतात, एखादा जिन्नस नसेल तरी इट्स ओके. यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा. ऑलमोस्ट आपलं सारण रेडी झालं आहे, पण ही फिलिंग अशीच पोळीत घालण्याऐवजी आपण एक सॉस बनवूया आणि तो पोळीवर लावूया. त्यासाठी बघूया मी काय काय वापरलं आहे. मेयोनीज, टोमॅटो सॉस, ऑरिगॅनो, बेसिल, चिली सॉस, शेजवान सॉस, पिझ्झा पास्ता सॉस आणि अलोपिनो माझ्याकडे होते म्हणून. आता हे सगळे सॉस कमी जास्ती प्रमाणात आपल्या चवीनुसार मिक्स करून घ्यायचे. मी जवळपास 8 ते 10 रोल बनवलेत, त्यामुळे मी हे प्रमाण घेतलं आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार प्रमाण बदलू शकता. यात सुद्धा आपण थोडं ऑरिगॅनो मिक्स करतोय. आता हा तयार केलेला सॉस पोळीवर पसरवायचा. यानंतर आपण तयार केलेलं फिलिंग पोळीमध्ये भरायचं आणि त्याचा एक छान रोल तयार करून घ्यायचा. जमलं तर रोल करतानाच तवा तापायला ठेवायचा. गरम तव्यावरच हे रोल सर्व बाजूंनी नीट भाजून घ्यायचे. एकाच वेळेला 2 ते 3 रोल आपल्याला भाजता येतात. अशा प्रकारे आपले काठी रोल तयार झालेले आहेत. Each echoing step on the floor.